शेतकरी मित्र हो, सध्या चालू असलेला उन्हाळा आणि या उन्हाळ्यामध्ये गरज भासते ती म्हणजे पाण्याची. बऱ्याच वेळा उन्हाळ्यात पाण्याची टंचाई त्या ठिकाणी भासत असते, म्हणून शेतकरी आपल्या शेतामध्ये बोर घेण्याचा विचार त्या ठिकाणी करत असतो. सोबतच पाणी लागेल की नाही याची सुद्धा त्याला धाकधूक असते. तुम्ही जर हा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही अशी जागा शोधत असाल जिथं खूप पाणी लागेल, तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी असं एक झाड त्या ठिकाणी सांगणार आहे जिथं तुम्ही बोर घेतला तर 5 इंची पाणी तुम्हाला त्या ठिकाणी लागू शकतं. या झाडाच्या शेजारीच नव्हे तर हे झाड तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये 500 ते 600 फुटावरती जरी असेल तरीही तुम्हाला गॅरंटेड पाणी त्या ठिकाणी लागू शकतं. या झाडाची ना लागवड करता येते ना या झाडाचं रोप कुठं मिळतं. अगदी नैसर्गिक पद्धतीनं हे झाड जमिनीतून उगवत असतं. याची मुळंही त्या ठिकाणी 70 ते 80 फूट किंवा त्यापेक्षाही जास्त त्या ठिकाणी खोल असतात. या झाडाशेजारचा पॉईंट गेल्या 25 वर्षात कधीच व्हायला गेला नाही, असं एका अनुभवी पानाड्याने आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. बरेचसे शेतकरी असंही म्हणतात की ह्या झाडाच्या लाईनमध्ये तुम्ही पानाड्याच्या किंवा कुठल्याही पाणी पाहण्याच्या पद्धतीनं जर पॉईंट जर घेतला तर हमखास 2 इंची पाणी त्या ठिकाणी लागत असतं. व्हिडिओच्या माध्यमातून हे झाड नेमकं कोणतं आहे ज्याच्या शेजारी तब्बल 5 इंच पाणी हे त्या ठिकाणी लागू शकतं, त्याचबरोबर तुम्ही नेमकी कोणत्या महिन्यात त्या ठिकाणी बोर घेतला पाहिजे जेणेकरून तुमचं पाणी हे त्या ठिकाणी 12 महिने आटणार नाही, हे मी या व्हिडिओच्या अगदी शेवटी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक नीट शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, एक साधा बोर जरी घ्यायचं म्हटलं किंवा एक बोर जरी मारायचं म्हटलं तर तुम्हाला माहितीच आहे साधारणतः 50 ते 60 हजार रुपये खर्च त्या ठिकाणी येत असतो. त्या बोरला पाणी लागावं एवढी शेतकऱ्याची त्या ठिकाणी माफक अपेक्षा असते. ते पाणी अगदी वर्षभर टिकावं ही सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्याची अपेक्षा असते. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पुढं असं एक झाड त्या ठिकाणी सांगणार आहे ज्याच्या शेजारी पाणी तर लागेलच, पण ते लागलेलं तुमचं जे काय पाणी आहे ते अगदी वर्षभर टिकेल. पाणी थोडंसुद्धा त्या ठिकाणी आटणार नाही, याची मी तुम्हाला अगदी त्या ठिकाणी खात्री देतो आणि याचा पुरावाही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया ते झाड नेमकं कोणतं आहे. आणि ते झाड म्हणजे आहे उंबराचं किंवा औदुंबराचं झाड. या झाडाच्या मुळ्या साधारण 70 ते 80 फूट किंबहुना त्यापेक्षा अधिक त्या ठिकाणी खोल असतात. सोबतच उन्हाळ्यात हे झाड एकदम हिरवगार असतं. हे झाड निवडताना अशा पद्धतीनं तुम्हाला निवडायचं आहे की त्याला नुकतीच त्या ठिकाणी पालवी फुटायला चालू झालेली आहे. हे झाड फक्त वाळलेलं किंवा अगदीच जुनं झालेलं असू नये, कारण अशी अवस्था असलेल्या झाडाखाली त्या ठिकाणी पाण्याचा साठा त्या ठिकाणी लागण्याचे चान्सेस त्या ठिकाणी फार कमी असतात. त्यामुळं तुम्हाला ज्या झाडाला पालवी फुटते ते झाडच त्या ठिकाणी निवडायचं आहे, कारण त्याच झाडाच्या खाली त्या ठिकाणी तुम्हाला पाण्याचा साठा लागण्याचे चान्सेस त्या ठिकाणी जास्त असतात. आता या झाडाच्या आसपास तुम्हाला 2 ते 3 पॉईंट्स तुम्हाला अशा पद्धतीने घ्यायचे आहे, जे पॉईंट घेण्यासाठी तुम्ही अगदी जुन्या पद्धती त्या ठिकाणी वापरू शकता किंवा नवीनही पद्धती तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. शेतकरी मित्रांनो, ज्यामध्ये नारळाने पाणी पाणी असेल किंवा रॉडने पाणी पाणी असेल किंवा नवीन ज्या काही डिजिटल मेथड्स आहेत ज्या पाणी पाहण्याच्या, त्यांनी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पॉईंट घेऊ शकता. मुळातच हे झाड तुमच्यासाठी सुरुवातीचा पॉईंट त्या ठिकाणी असणार आहे. हे झाड अगदी तुमच्या शेतातही नसेल, 5-6 शेत सोडून किंवा 5-6 वावर सोडून जरी त्या ठिकाणी लांब असेल तरी देखील त्या ठिकाणी पाणी हे लागू शकतं. आणि आसपासच्या जर कुठे हे झाड नसेल तर 1-2 किलोमीटरवरती हे झाड असेल तरी हे त्या ठिकाणी पाणी लागू शकतं तुम्हाला. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या शेतामध्ये हे औदुंबराचं झाड कुठेही जर नसेल तर काळजी करू नका. यापुढचं जे मी झाड सांगणार आहे ते जरी तुमच्या शेतामध्ये किंवा शेताच्या आसपास जरी असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी पाणी लागू शकतं. आणि हे झाड म्हणजे वडाचं झाड. या वडाच्या झाडाच्या पाशी किंवा या वडाच्या झाडाच्या आसपास तुम्हाला पाणी लागण्याचे चान्सेस त्या ठिकाणी जास्त असतात, कारण वडाच्याही मुळ्या त्या ठिकाणी फार खोलवरती त्या ठिकाणी गेलेल्या असतात. आता हे वडाचंही झाड जरी नसेल तरी तुमच्या शेताच्या आसपास किंवा तुमच्या शेतामध्ये जर चिंचेचं झाड जर असेल तर या चिंचेच्या झाडाच्या खाली त्या ठिकाणी भरमसाठ अशा पद्धतीचा पाण्याचा साठा त्या ठिकाणी असतो. आणि या झाडाच्या शेजारी तुम्ही जर बोरचे पॉईंट जर घेतले तर तुम्हाला हमखास पाणी त्या ठिकाणी लागू शकतं. आता आपण जाणून घेऊयात की तुम्ही कुठल्या महिन्यामध्ये नेमकी हा बोर घेतला पाहिजे जेणेकरून तुम्हाला पाणी तर लागेलच लागेल, पण अशा पद्धतीने तुमचं पाणी हे त्या ठिकाणी 12ही महिने तुम्हाला तुमच्या शेतीसाठी त्या ठिकाणी वापरता येईल.
तर हे जे काय महिने आहे, तुम्हाला ज्या महिन्यामध्ये बोर घ्यायचा आहे तो महिना म्हणजे एप्रिल महिना किंवा मे महिना. आता या महिन्यामध्ये शेतकरी मित्रांनो होतं काय, की सर्वच भागातली जी काय पाणी पातळी आहे ती त्या ठिकाणी खाली गेलेली असते. त्यामुळे आपल्याला नुसतं वर्षावरचं पाणी न भेटता आपल्याला एकदम भूगर्भातलं पाणी त्या ठिकाणी भेटतं आणि हे पाणी नुसतं भेटतच नाही, तर ते पाणी त्या ठिकाणी वर्षभर आपल्याला टिकत असतं. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही औदुंबराच्या झाडाच्या आसपास किंवा आपट्याच्या झाडाच्या आसपास, चिंचेच्या झाडाच्या आसपास किंवा वडाच्या झाडाशेजारी जरी तुम्ही पॉईंट जरी घेतला तरी वर्षभर त्या ठिकाणी खात्रीशीर पाणी तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं. आणि हे शोधण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी लेटेस्ट टेक्निक जरी वापरल्या किंवा आताच्या ज्या काही डिजिटल टेक्निक्स आहेत त्या जरी वापरल्या किंवा जुन्या पद्धती जरी वापरल्या पाणी शोधण्याच्या, तरी त्या ठिकाणी तुम्हाला पाणी लागू शकतं. तर शेतकरी मित्रांनो, ही होती पाण्यासंदर्भातली एक महत्त्वाची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचा जो काय बोर आहे जो तुम्ही याआधी घेतलेला आहे तो यापैकी एखाद्या झाडाच्या शेजारी असेल तर नक्की कमेंट करून आम्हाला सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.